पुण्यातील साखर संकुलात शरद पवार पंकजा मुंडेंची ऊसतोड कामगार संघटनेच्या प्रतिनिधींची बैठक। ऊसतोड कामगारांना 34% तर मुकादमाला 1% दरवाढ। पंकजा मुंडेंची माहिती। सगेसोऱ्यांना आरक्षण देण्याचा सरकारनं जरांगेंना शब्द दिला होता, मात्र सरकारनं दिलेला शब्द पाळला नाही। मराठा आरक्षणावरून शरद पवारांची टीका। मागासवर्ग आयोगानं 7 दिवसात मराठा सर्वेक्षणाचं काम पूर्ण करावं। मराठा सर्वेक्षणाबाबत शासनाचे आयोगाला स्पष्ट निर्देश। जिल्हा स्तरावर नोडल अधिकारीही नियुक्त होणार। आजकाल अभ्यासाला नव्हे तर भावनांना जास्त महत्त्व। प्रभू श्रीरामांबद्दल केलेल्या वक्तव्यावर मी खेद व्यक्त करतो। आव्हाडांचं स्पष्टीकरण। कुठे लपून बसले तरी जितेंद्र आव्हाडांचा वध करणार। अयोध्येतले परमहंस आचार्य महाराजांचा इशारा। आव्हाडांना जगातील कुठलीही ताकद वाचवू शकणार नाही। परमहंस महाराज संतापले। जितेंद्र आव्हाडांना अटक करा। राम कदमांकडून आव्हाडांविरोधात एफआयआर। घाटकोपर पोलीस ठाण्याबाहेर भाजपचं आक्रमक आंदोलन। सत्ता गेल्यामुळे आव्हाड नैराश्येत। रामावर बोलू नये अन्यथा तुमचा राम करावा लागेल। नारायण राणेंचा जितेंद्र आव्हाडांवर हल्लाबोल। शरद पवारांसमोर आव्हाड बोलतात याचा अर्थ ती शरद पवारांची भूमिका। संजय शिरसाट यांचा आरोप। जितेंद्र आव्हाडांविरोधात अजित पवार गट, भाजप, शिंदे गट आक्रमक। पुण्यासह नाशिक, संभाजीनगरमध्ये आव्हाडांविरोधात आक्रमक निदर्शनं। जितेंद्र आव्हाडांवर प्रतिक्रिया देण्यासाठी महाविकास आघाडीतील 3 नेत्यांचा नकार। सुप्रिया सुळे, संजय राऊतांसह अनिल देशमुखांच्या नो कमेंट्स। राज्यातील महत्त्वाचे विषय सोडून देवधर्मांवर बोलणं सोडलं पाहिजे। रोहित पवारांचा आव्हाडांना सल्ला। तर रोहित पवार अजून लहान, अबुधाबीत बसून बोलणं सोपं। आव्हाडांकडून रोहित पवारांचा समाचार। ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंविरोधात गुन्हा। हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावल्याचा आरोप। मालेगावमधील अवन परदेशीच्या तक्रारीनंतर गुन्हा। महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर सर्वप्रथम शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करणार, हा माझा शब्द। शिर्डीतील शिबिरातून सुप्रिया सुळेंचं आश्वासन। संघर्षाच्या वेळी स्वार्थासाठी मान खाली घालून गेले की त्याला वनवासात पाठवणाऱ्याला राम कसा पावणार। अमोल कोल्हेंचा अजित पवारांसह शिंदे गटावर हल्लाबोल। गिरीश महाजनांच्या भेटीनंतरही अंगणवाडी सेविका संपावर ठाम। सरकारनं लेखी आश्वासन दिल्यानंतरच संप मागे घेण्यात येणार। महाराष्ट्राच्या पोलीस दलात फेरबदल। राज्याच्या पोलीस महासंचालकपदी रश्मी शुक्ला यांची नियुक्ती। आता परत कॉल रेकॉर्डिंग सुरू होईल। रश्मी शुक्लांच्या नियुक्तीनंतर संजय राऊतांची टीका। तर आधी विना परवानगी फोन टॅप करायचे, आता परवानगीने करते। एकनाथ खडसेंचा हल्लाबोल। शिवडी नावाशिवा सागरी सेतूसाठी 250 रुपयांचा टोल। मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचा निर्णय। 12 जानेवारीला मोदींच्या हस्ते सागरी सेतूचं उद्घाटन।